नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज तुमचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये MPR या विषयाचा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी. तर MPRचा सब्जेक्ट कोड आहे 312313. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हा जो क्वेश्चन पेपर आहे तो मागच्या वर्षीचा म्हणजेच समर 2024चा क्वेश्चन पेपर आहे. हा तुम्ही तुमच्या स्टडी रेफरन्ससाठी वापरू शकता. आणि आपला हा MPRचा जो पेपर आहे तो टोटल 70 मार्कांचा आहे. त्यासाठी आपल्याला 3 तास वेळ दिलेला आहे. तर हा MPRचा जो पेपर आहे तो तुम्ही कसा सॉल्व करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला आपण आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे जाऊया. तर तुम्ही पाहू शकता हा तुमचा क्वेश्चन नंबर 1 आहे. आपला पेपरचा जो पॅटर्न असतो तो टोटल आपल्याला 6 क्वेश्चन्स विचारलेले असतात. टोटल सगळे मिळून 6 क्वेश्चन असतात. त्यापैकी क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6 हे 2 क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे दोन्ही क्वेश्चन 12 मार्कांसाठी विचारलेले असतात तुम्हाला. म्हणजे क्वेश्चन नंबर 5 12 मार्कांसाठी आणि क्वेश्चन नंबर 6 12 मार्कांसाठी. तर तुम्ही अगोदर पण फर्स्ट सेममध्ये पण सॉल्व केलेले असतील क्वेश्चन पेपर. त्यामध्ये देखील असाच पॅटर्न होता. टोटल आपल्याला एकूण 6 क्वेश्चनच दिलेले असतात क्वेश्चन पेपरमध्ये. तर आपण जाऊया आपल्या पहिल्या क्वेश्चनकडे. तर पाहू शकता तुम्ही आपल्याला पहिल्या क्वेश्चनमध्ये एकूण 7 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला 5च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही हे 2 मार्काचे सगळे क्वेश्चन आहेत. त्यापैकी तुम्ही कुठलेही 5 सॉल्व केलात तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क इकडे मिळून जातील. तर हा आपला क्वेश्चन नंबर 2 आहे. तुम्ही पाहू शकता हा आपला क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एकूण 4 क्वेश्चन दिलेले आहेत. त्या 4 क्वेश्चनपैकी आपल्याला एकूण 3च क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्यामध्ये तुम्ही एक ऑप्शन क्वेश्चन आहे. यामध्ये टोटल 4 क्वेश्चन आहेत. तर तुम्ही पाहू शकता ते 4च्या 4 क्वेश्चन. आणि हा क्वेश्चन 4 म्हणजे क्वेश्चन 2 मधला चौथा, याच्यामध्ये डिफरन्स विचारलेला आहे. हा जो डिफरन्स आहे हा डिफरन्स 4 मार्कांसाठी आहे. 4 मार्कांसाठी. तर मग इकडे तुम्ही कॉलम करू शकता. इकडे ओपन डायफोर्जिंग आणि इकडे क्लोज डायफोर्जिंग. यामध्ये तुम्हाला 4 मार्कांसाठी आहे म्हणल्यावर टोटल तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणे अपेक्षित आहे. हे असे 4 पॉईंट. ओपन डायफोर्जिंगचे 4 इकडे आणि क्लोज डायफोर्जिंगचं 4. टोटल असं जर तुम्ही लिहिला आणि हेच पॉईंट तुमचे अगदी बरोबर असतील तर तुम्हाला या क्वेश्चनमध्ये 4 पैकी 4 मार्क मिळणार. हा आपला डिफरन्स बिटवीनमध्ये तुम्ही अशा प्रकारे सॉल्व करू शकता. त्यामध्ये बघा आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये ABC हे टोटल 4 क्वेश्चन आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 2 देखील आपला हा 12 मार्कांसाठीच आहे. आणि क्वेश्चन नंबर 1 होता तो आपला 10 मार्कांसाठी. तर जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर हा आहे आपला क्वेश्चन नंबर 3. ह्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला टोटल 4 क्वेश्चन दिलेले आहेत. ह्या 4 पैकी आपल्याला 3 क्वेश्चन सॉल्व करणे अपेक्षित आहे. हा देखील क्वेश्चन हा 12 मार्कांसाठीच आहे. त्यामध्ये तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला अगदी बरोबर न चुकता तर तुम्हाला येथे 12 पैकी 12 मार्क आरामात मिळून जातील. तुम्ही पाहू शकता इथे न्यूमरिकल देखील विचारलेला आहे. एम्पियरच्या पेपरमध्ये न्यूमरिकल देखील हा सोपा आहे. हे न्यूमरिकल केलात सगळे व्हॅल्यू बरोबर आले तुमचे तर इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क 100% मिळणार म्हणजे मिळणारच. आणि टोटल आणि इथे डी क्वेश्चन येथे पण आहे न्यूमरिकल. हे पण तुम्ही सॉल्व केलात तर इथे देखील तुमचे 4 पैकी 4 मार्क मिळतील. म्हणजे हे एक न्यूमरिकल आणि हे एक न्यूमरिकल हे दोन्ही मिळून तर 8 मार्क झालेच तुमचे. बाकीचं राहिलं ह्या दोघांपैकी एक 4 मार्कात सॉल्व केलात तर तुम्हाला सगळा समजा ह्या दोघांपैकी एक सॉल्व केला इकडे 4 पैकी 4
तुम्ही जर बरोबर लिहिलं असेल तर मिळतील. थोडंसं काहीतरी झालं असेल गडबड किंवा चुकलं असेल त्यापैकी 3 मार्क मिळून जातील. म्हणजे 12पैकी तुम्हाला 10 ते 11 मार्क आरामात ह्या क्वेश्चनमध्ये मिळतील. हा MPRचा पेपर आहे, समजून घ्या तुम्ही. याच्यामध्ये न्यूमेरिकल थोडे कमी असतात, थेरी पार्टच जास्त असतो. त्यामुळे थेरी पार्टकडे जास्त फोकस करा आणि न्यूमेरिकल पार्टकडे पण तेवढंच जेवढं अपेक्षित आहे तेवढंच फोकस करावं लागेल तुम्हाला. तर जाऊया आपल्या क्वेश्चन नंबर 4कडे. क्वेश्चन नंबर 4 देखील आपल्याला येथे 3 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, पण इकडे आपल्याला 5 क्वेश्चन दिलेले आहेत. ABCDE असे टोटल 5 क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला. त्यापैकी तुम्हाला कंपल्सरी 3 क्वेश्चन सॉल्व करायचेच आहेत. हा देखील क्वेश्चन 12 मार्कांसाठी विचारलेला आहे. त्यामध्ये पाहू शकता तुम्ही इकडे इथे गिव कॉजेस अँड रिमेडीज फॉर डिफरंट कास्टिंग डिफेक्ट्स एनी 4 म्हणलेलं आहे. तुम्ही 4 कॉजेस आणि रिमेडीज एक्सप्लेन केलात तर 4पैकी 4 मार्क मिळून जातील. स्टेट आणि हा देखील ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस विचारलेला आहे. हे पण सोपंच आहे. 4 मार्काला खूप सोपा क्वेश्चन विचारलेला आहे ते पाहू शकता तुम्ही. MPRच्या पेपरमध्ये तुम्ही सॉल्व करताना जिथे जिथे स्केच विचारलेला आहे तिथे पूर्ण कंप्लीट स्केच काढायचं, त्याला लेबलिंग द्यायचं, पूर्ण व्यवस्थित नावं द्यायचं त्या डायग्रामला, स्केचला. म्हणजे तुम्हाला तिथे 4पैकी 2 तर मार्क स्केचसाठी मिळून जातील आणि 2 मार्क जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्यासाठी मिळून जातील. कुठला पण क्वेश्चन विचारू दे तुम्हाला 4 मार्कांसाठी जो असतो त्यामध्ये कुठल्या तर मशीनचा डायग्राम म्हणा, त्याचं प्रिन्सिपल डायग्राम ते कंपल्सरी तुम्हाला ड्रॉ करणं अपेक्षितच आहे. त्या डायग्रामसाठीच तुम्हाला 2 मार्क मिळतात. जर 4 मार्कांसाठी विचारलेला असेल क्वेश्चन त्यामध्ये 2 मार्क तर तुम्हाला डायग्रामचे मिळूनच जातील. तर वळूया आपल्या क्वेश्चन नंबर 5. तर तुम्ही पाहू शकता हा आपला क्वेश्चन नंबर 5 आहे. हा क्वेश्चन नंबर 5 जो आहे त्यामध्ये तुम्हाला टोटल 3 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यापैकी तुम्हाला 2च सॉल्व करायचे आहेत आणि 12 मार्कांसाठीच आहे हा देखील क्वेश्चन. त्यामध्ये म्हणजे हे न्यूमेरिकल आहे. हे न्यूमेरिकल सॉल्व केलात याचे 6 मार्क झाले आणि इथे दुसरा क्वेश्चन हा देखील सॉल्व केला तर 6 मार्क झाले. म्हणजे टोटल याच्यामधला क्वेश्चन नंबर 5 मधला A सॉल्व केला तर 6 मार्क मिळतील तुम्हाला. हे काय न्यूमेरिकलचं आहे. हे न्यूमेरिकल तर स्टेप बाय स्टेप फॉर्म्युला वगैरेचं लिहून आन्सर काढला तर इकडे आउट ऑफ मार्क मिळतील तुम्हाला. 6पैकी 6 मार्क हे क्वेश्चनला मिळून जातील. आणि इथे बघा एक्सप्लेन एनी 3 मिलिंग मशीन ऑपरेशन्स विथ नीट स्केच म्हणलेलं आहे तुम्हाला. याचं स्केच कंपल्सरी काढायचं आहे. स्केचसाठी तुम्हाला 2-3 मार्क तर कंपल्सरी द्यावेच लागतील आणि एक्सप्लेनेशनचे बाकीचे राहिलेले मार्क्स असतील. तर पाहू शकता हा असा तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे. 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ह्या 3 क्वेश्चनपैकी तुम्ही 2च क्वेश्चन सॉल्व करायला पाहिजे आणि जे 2 क्वेश्चन असणार आहेत टोटल 12 मार्कांसाठी. हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 6. यामध्ये ड्रॉ नीट लेबल्ड स्केच म्हणलेलं आहे. इथे तुम्हाला स्केच पूर्ण कंप्लीट काढायचं आहे. त्या स्केच काढून ते पार्ट्सचे नावं वगैरे सगळे व्यवस्थित दाखवायचं आहे आणि त्याचं काय फंक्शन असेल, त्याचं काय एक्सप्लेनेशन असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. तेवढं लिहिलात सगळं व्यवस्थित तर इथे देखील तुम्हाला 6पैकी 6 मार्क मिळून जातील. आणि खाली हा C क्वेश्चन इथे तुम्हाला ड्रॉ नीट स्केच ऑफ TIG वेल्डिंग प्रोसेस, एक्सप्लेन वर्किंग अँड स्टेट इट्स ॲडव्हान्टेजेस म्हणलेला आहे. म्हणजे या क्वेश्चनमध्ये स्केचचे 2 मार्क असतील आणि त्याचे ॲडव्हान्टेजेसचे 2 मार्क असतील आणि वेल्डिंगचं TIG वेल्डिंग हे प्रोसेस आणि त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित केलं तर टोटल असं 2 मार्क मिळतील याचे. सगळं टोटल मिळून हा देखील क्वेश्चन तुमचा 6 मार्कांसाठीच असणार आहे. तर पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला पूर्ण क्वेश्चन पेपर इथे संपलेला आहे.
हा लास्ट क्वेश्चन होता. तर तुम्हाला हे आपला MPRचा जो पेपर आहे तो सॉल्व करताना तुम्ही प्रत्येक क्वेश्चन नीट वाचून त्याच्या रिलेटेड जे काही स्केच, डायग्राम, फिगर त्याचा असेल ते ड्रॉ करायचंच आहे. ते ड्रॉ केलं तर तुम्हाला 1-2 तर मार्क त्या क्वेश्चनमध्ये नक्कीच मिळतील. तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी. तर धन्यवाद. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.